जय भारत जय विज्ञान। हमारी जो संकल्पनाएं हैं, ये जो क्रांतिकारी वैज्ञानिक नवरात्रि यात्रा का आयोजन 2021 से लेके 2024 तक हमारे संघ का जो नाम है सेल्फ इम्प्रूवमेंट ग्रुप स्वयं सुधारणा संघ, इसके माध्यम से आलेसुर गांव में इसकी विचार ज्योत की स्थापना की गई थी 2021 में। जो क्रांतिकारी वैज्ञानिक नवरात्रि यात्रा है 2021 में हमने इस पहल को शुरुआत किया था, बट ये जो पहल इतनी बढ़ चुकी है कि आज 2024 तक गढ़चिरौली सोशल एजुकेशन मूवमेंट के माध्यम से वहाँ धर्मानंद सर, देवेंद्र सर, इनका जो ग्रुप है उनके माध्यम से वहाँ भी एक क्रांतिकारी वैज्ञानिक नवरात्रि यात्रा मतलब 9 महानयन का जो हम विराजमान करते हैं उनके विचारों से वहाँ वैचारिक परिवर्तन होता है और 9 दिन का एक यात्रा का एक प्रोग्राम आयोजन हम करते हैं। तो जो सोशल एजुकेशन मूवमेंट के माध्यम से गढ़चिरौली में भी अभी 2 साल से हो रहा है, 2023 से हो रहा है वहाँ पे, अभी उनका सेकेंड ईयर था। और ठीक उसी प्रकार गोंडपिपरी में भी इस साल शुरुआत हुई और दियाधारनी में भी पास्ट ईयर्स में हो चुका है। धरती में एक स्मृति प्रणेता संजय कुमार जी गाड़गे साहब के नेतृत्व से। और इस साल वाड़ी धाबा, जो वाड़ी धाबा है वहाँ पे आस्था देशभ्रतार और प्रज्वल गौरखेड़े, इनके नेतृत्व से वहाँ भी ये जो क्रांतिकारी वैज्ञानिक नवरात्रि यात्रा का आयोजन इस साल शुरुआत हुई। संजय कुमार गाडगे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा मागील वर्षी या यात्रेचे आयोजन केले होते। एकंदरीत अशा पद्धतीने परिवर्तन वैज्ञानिक परंपरेची सुरुवात वाटचाल सुरू झाली असे चित्रण दिसून येते। या वैज्ञानिक नवरात्रीत यात्रेचा मुख्य उद्देश मानवाला भावदुःखापासून, अज्ञान अंधश्रद्धेपासून मुक्त करून वैज्ञानिक विचार पटवून देणे, 9 क्रांतिकारी ज्योतींचे विचारवंतिक परिवर्तन घडवणे। कार्यक्रमात नवीन युगायुगातून कला प्रदर्शनासाठी संधी उपलब्ध करून देऊन स्वयं सुधारणा करून व्यक्तिमत्व विकास करणे हा उद्देश ही या संघाचा आहे। जय भारत जय विज्ञान। जय जय दुर्गावती जय स्वराज्य, जय जय दुर्गावती जय स्वराज्य। पहिले दुर्गावतीला वंदन, तोडिले गुलामगिरीचे बंधन। पहिले दुर्गावतीला वंदन, तोडिले गुलामगिरीचे बंधन। शौर्यवान योद्धा महान, लोकशाहीचे राजकारण। समानतेचे राष्ट्र थापून, निसर्गाचे केले रक्षण। पहिले दुर्गावतीला वंदन, तोडिले गुलामगिरीचे बंधन। जय 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 झलकारी, जय 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 वीरांगणी। दुसरे वंदना झलकारी राणी, युक्तिवादी शूर वीरांगणी। दुसरे वंदना झलकारी राणी, युक्तिवादी शूर वीरांगणी। जय 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 झलकारी, जय 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 वीरांगणी। तिसरे वंदन जिजाऊला मात्र, स्वराज्य स्थापनेची दिले तंत्र। आई जिजाऊने योजिले सूत्र, भगवाधारी बुद्धाचे छत्र। अशोकाचे स्मरूनिया पात्र, मुस्लिम मराठा मावळे एकत्र। स्वराज्य लागी उचलले शस्त्र, जिजाऊ शहाजी तुकारामे। घडविला शूर शिवाजी पुत्र, जय जिजाऊ जय शिवराय। बोला जय जिजाऊ जय शिवराय। चौथे माता सावित्रीला वंदन, स्त्री शिक्षणाचे केले संशोधन।
चौथे माता सावित्रीला वंदना, स्त्री शिक्षणाचे केले संशोधन, पहिली शिक्षिका नारी महान, स्त्री जननीला दिले शिक्षण, चौथे माता सावित्रीला वंदना, स्त्री शिक्षणाचे केले संशोधन, मनुस्मृतीचे कायदे मोडून सहन केले दगड शेन, चौथे माता सावित्रीला वंदना, स्त्री शिक्षणाचे केले संशोधन, पाचवे वंदन फातिमासाठी, सावित्री ज्योती बाची सारथी, पाचवे वंदन फातिमासाठी, सावित्री ज्योती बाची सारथी, ऐसी फातिमा ज्ञानाची मूर्ती, ऐसी फातिमा ज्ञानाची मूर्ती, पहिली शिक्षिका इस्लामी, पहिली शिक्षिका इस्लामी, आकलता ज्योतिबा सावित्री, घर दिले फातिमानी, ऐसी फातिमा ज्ञानाची मूर्ती, ऐसी फातिमा ज्ञानाची मूर्ती, सावे वंदन रमाई माऊली, सर्व जनाची कुडे उदारली, सर्व जनाची कुडे उदारली, सर्व जनाची कुडे उदारली, सविती निर्मिती झाली भीमरायाची, भीमरायाची तुझी सावली, भीमरायाची तुझी सावली, भीमरायाची तुझी सावली, मनवादी ती वस्तुता गेली, संविधानाने माणुसकी आली, संविधानाने माणुसकी आली, संविधानाने माणुसकी आली. आई सत्यभामा सोनेकर आले सुरचा केला उद्धार, आई सत्यभामा सोनेकर आले सुरचा केला उद्धार, 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 दीक्षा देऊनी केले उपकार, तारियले आम्हा भवसागर, दीक्षा देऊनी केले उपकार, तारियले आम्हा भवसागर, तारियले आम्हा भवसागर, आले सुरचा केला उद्धार, आले सुरचा केला उद्धार, आले सुरचा केला उद्धार, आले सुरचा केला उद्धार. आठवे वंदन कल्पना नारी, अंतरिक्षात तिची भरारी, आठवे वंदन कल्पना नारी, अंतरिक्षात तिची भरारी, नासाची निवड भारी, भारत देशाची शोभते परी, भारत देशाची शोभते परी, आठवे वंदन कल्पना नारी, अंतरिक्षात तिची भरारी, पाऊले ठेवूनी चंद्रावरी, सावित्रीचे स्वप्न साकारी, सावित्रीचे स्वप्न साकारी. नववे वंदन मदर टेरेसा प्रती, गोरगरीब लेकराची सारथी, गोरगरीब लेकराची सारथी,
सुखदुःखामध्ये तूच सोबती, सुखदुःखामध्ये तूच सोबती, सेवेने तिची वाढली कीर्ती, सेवेने तिची वाढली कीर्ती, भेटायला आले राष्ट्रपती, भेटायला आले राष्ट्रपती, भारतरत्न तिच्या कार्यपुरती, भारतरत्न तिच्या कार्यपुरती. विज्ञान झेंडा गीत. सप्तरंगी निसर्गाचा झेंडा आकाशी फडकतो, निळ्या आकाशाचे छत्र समानता दर्शवितो, निळ्या आकाशाचे छत्र समानता दर्शवितो. सप्तरंगी निसर्गाचा झेंडा आकाशी फडकतो, निळ्या आकाशाचे छत्र समानता दर्शवितो, निळ्या आकाशाचे छत्र समानता दर्शवितो. रंगरंगाने होई येथे प्रकाश संश्लेषण, वृक्ष सोयरे दे आम्हा प्राणवायूने जीवन. रंगरंगाने होई येथे प्रकाश संश्लेषण, वृक्ष सोयरे दे आम्हा प्राणवायूने जीवन. सजीवा लागी होई येथे ऊर्जा निर्मिती, ऐसे येथे रंग रंग समन्वय साधती. तो हम देख सकते हैं कि ये जो क्रांति की शुरुआत हमने की थी आलेसुर गांव में 2021 में, तो ये जो अभी बढ़ रही है, तो ये सांस्कृतिक क्रांति हम करने जा रहे हैं, पर ये विज्ञान के आधार से करना है. सांस्कृतिक क्रांति हमें करना है, सांस्कृतिक परिवर्तन हमें लाना है, पर विज्ञान से ही लाना है. तो इसीलिए हमारे संघ का जो कुछ कार्य प्रणाली है ये विज्ञान के आधार पर है. हमारे 3 मूल मंत्र हैं: स्वयं प्रकाशित हो, विज्ञानमय हो और निसर्ग प्रेमी हो. जब तक हम स्वयं प्रकाशित नहीं होंगे तब तक हम विज्ञानमय भी नहीं होंगे, और जब तक हम विज्ञानमय नहीं होंगे तब तक हम निसर्ग प्रेमी नहीं हो सकते. तो ये सब कुछ जो संकल्पनाएं हैं ये विज्ञान के आधार पर हैं. और हमने जो जैसे कि ट्रेडिशनल जो चलते आ रही जो परंपरा है, जो रीति रिवाज है, सांस्कृतिक जो नवरात्रि, आध्यात्मिक नवरात्रि है, वो शक्ति पूजक है. पर हमने जो मॉडर्न जो इन्वेंशन किया सामाजिक आधार पर, सांस्कृतिक स्तर पे, उसमें हमें विज्ञान के आधार पर सब कुछ किया. जैसे कि उन्होंने जो परंपरागत, एक उदाहरण देके मैं बता रहा कि हमने कैसे वैज्ञानिक आधार पर सब कुछ परिवर्तन लाया. 9 रंग, इसका टॉपिक बहुत गहरा है कि 9 रंग, अगर वो बता रहे हैं परंपरागत कि ये 9 रंग है नवरात्रि के, पर हमने 9 रंग विज्ञान के आधार पर डिसाइडेड किए. जैसे कि हमारा पहला रंग की जो है, जैसे 9 महानायिका के पहले नाम बताता मैं: रानी दुर्गावती, उसके बाद रानी झलकारी, माता जिजाऊ, माता सावित्री, माता फातिमा, उसके बाद माता रमाई, सत्यभामा सोनेकर जो आलेसुर में है, उसको रिप्लेसमेंट करके कोई अहिल्या होलकर लेता है, कोई ताराबाई शिंदे लेता है 7th इस पे महानायिका में. उसके बाद 8 जो है वो कल्पना चावला और मदर टेरेसा. ऐसे ये 9 महानायिका हैं. हमने सांस्कृतिक आधार पर विज्ञान को लाया, तो 9 रंग हमने विज्ञान के आधार पर बताए. जो परंपरागत है वो अवैज्ञानिक, अनैसर्गिक सूत्र जो है वो उन्होंने बताए होंगे, उनके ऊपर हम कुछ नहीं बोलेंगे. पर हमारा सिद्धांत ये विज्ञानवादी है, ये हम बताएंगे कि जो पहला रंग हमने ये किया कि वो मिक्सचर प्रॉपर्टी को रिप्रेजेंट करता है. दूसरा, रेड से लेके जो 7 कलर इंद्रधनुष्य में होते हैं, दैट इज रेनबो, तो विबग्योर जैसे होता है. तो रेड जो है वो ऊपर रंग है और वो बलिदान का प्रतीक भी है. तो झलकारी का 2nd जो नंबर है, और पहला नंबर दुर्गावती का है. तो मिक्सचर प्रॉपर्टी, तो दुर्गावती का कैरेक्टर भी मिश्रित रंग जैसे ही था. उनके वो पूरा का पूरा, जैसे कि मैंने सीक्वेंस बताया, वो पूरा का पूरा मैच हो रहा है. आप पूरा मैच कर लेना. तो सप्त रंग जो निसर्ग में है
उसको कोई नकार नहीं सकता। और जो पहला हमने रंग बताया वो मिश्रित प्रॉपर्टी, दैट इज़ मिक्सचर प्रॉपर्टी, जो साइंस में है, ये 8वां रंग हो गया। और 9वां रंग, जब 7 रंग इकट्ठा हो जाते हैं तब वाइट रंग बनता है। जैसे कि सनलाइट हमें वाइट दिखता है पर उसमें 7 रंग होते हैं, मतलब वाइट एक रंग ही है और उसके अंदर जो 7 है, इस प्रकार का जो 9 रंग का कंसेप्ट हमने वो रखा समाज के सामने। मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुलेची माहिती सांगणार आहे। त्यांनी शोधक समाजाची स्थापना करून सामाजिक सुधारणा केली। त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले त्यांच्या मदतीने शिक्षकांची सुरुवात केली। त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी इंग्रजांची बट पुकारली। आम्ही एक वही एक पेन असा अभियान प्रत्येक वर्षी राबवत असतो। त्यात आम्ही जे समाजातील गरजू विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत नोटबुक्स आणि पेन डिस्ट्रीब्यूट करत असतो। आता हे नोटबुक्स आणि पेन आम्हाला समाजातील जे स्ट्रॉंग झालेले लोक असतात ते लोक आम्हाला देत असतात। ते एक प्रकारे पेबॅक टू सोसायटी करत असतात। पेबॅक टू सोसायटी म्हणजे आमच्या समाजाप्रती काहीतरी देणं लागतं, ते समजून ते लोक आम्हाला त्या नोटबुक्स आणि पेन देत असतात। तेच नोटबुक आणि पेन आम्ही समाजातील जे गोरगरीब विद्यार्थी आहे, जे अत्यंत गरजू विद्यार्थी आहे त्यांना देत असतो। तर फक्त आम्ही नोटबुक्स आणि पेन वितरित करत नाही, तर जे महापुरुष किंवा महान स्त्रिया आहे ज्यांनी आपल्याला सर्वात प्रमुख जो उपदेश दिलेला आहे तो आहे शिक्षणाचा उपदेश। इथे सगळेजण जे माझे लहान मित्र बसलेले आहे त्यांच्यासाठी मी ते महत्त्व समजून सांगतो। त्या शिक्षणामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल घडून येतात हे आपल्याला एकदा जर समजले तर ते शिक्षण आपल्यासाठी खूप म्हणजे उपकारी राहील। त्या शिक्षणामुळेच बाबासाहेब घडले, त्या शिक्षणामुळेच महात्मा फुले घडले। यांना त्या शिक्षणाचं महत्त्व कळलं तेव्हाच ते म्हणजे एक महान पुरुष म्हणून त्यांना आपण मोजतो आहे का नाही। आज समाजांमध्ये त्यांचा आपण आदर्श मानतो, त्यांच्या आदर्शांवर आपण पुढे चालतो। सावित्री आई झाल्या, सावित्री आईंनी जर त्या काळी स्त्रियांसाठी शिक्षण जर महात्मा फुलेंनी सावित्री आईंना शिकवले नसते आणि त्यांनी स्त्रियांसाठी तेवढे कष्ट झेलले नसते, त्यांनी स्वतःच्या अंगावर त्यांनी शेण वगैरे सगळं झेलून घेतलं है ना, तर शिक्षण हे त्यांना माहीत होतं की शिक्षणाने येणाऱ्या समाजाचा उद्धार होणार आहे। बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। एक पेन आणि एक बुक वाटण्याची सुरुवात झाली, म्हणजे हे फक्त इकडेच नाही असेल ना, खूप साऱ्या जागांवरती, जसं की 9 गावं म्हटले तर मग तिकडे पण तेच सुरू असेल। तर मग तिकडे म्हणजे जे शिक्षण आहे त्याला म्हणजे खूप प्रवोक करतं, त्याला बढावा देत आहे। आणि जे गरिबी आहे ते इंडियामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते फक्त याच्याचमुळे आहे की आमचे जे लोक आहे ते खूप कमी शिकलेले आहेत। पण हे जे शिक्षण आहे हेच फक्त आमचा पूर्ण भारताला वाढवू शकते, ते समोर नेऊ शकते। म्हणून हे जे पेन आणि एक बुक आहे ते भलेही म्हणजे एका शाळेत ॲडमिशन नाही करू शकत, पण शिक्षण जास्त महत्त्व असते डिग्रीपेक्षा। जे शिक्षण असते ते आमच्या दिमागात राहते, पण जे डिग्री राहते फक्त एक पेपरवरती राहते, त्या पेपरचं फक्त महत्त्व असते। ते जळून गेलं, फाडून गेलं तर मग पूर्ण डिग्री आमची वाया जाते। पण आमचं जे दिमागात जे आहे, जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे ते पूर्ण आमच्या दिमागात राहते, त्याला कोणी चोरू नाही शकत। ते फक्त वाटलं आणि वाढते, पण कमी नाही होऊ शकत ती। कार्यक्रम करत असताना मागच्या वेळेस आपण 15 दिवसाआधी कार्यक्रम केला, बट त्याचे पेपर वगैरे होते त्याच्यामुळे येऊ शकला नाही। आणि कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा कार्यक्रम जावा, त्यामुळे आपण पुन्हा हा कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल। आणि लोकेशने अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये केली, आपण दरवर्षी नवरात्रीचा कार्यक्रम करतो तर त्याच्यामध्ये फक्त जे युवा पिढी आहे आणि लहान मुलं आहेत त्यांनाच आपण त्यांचा भाग जास्त असतो, पण महिलांचा सहभाग कसा करायचा कार्यक्रममध्ये ते मला या ठिकाणी इथे शिकायला मिळालं। आणि याच्या माध्यमातून आपण अजून छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल किंवा मग नवरात्रीचा कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग कसा होईल, महिला वर्ग असो किंवा लहान मित्रमंडळी, लहान मुलं मुली असोत, युवा असोत आणि जे ज्येष्ठ नागरिक असेल
त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून कसा सहभाग आपण करून घेऊ ते आपण नक्की येणाऱ्या कार्यक्रमामध्ये ते करू. इथले गावातले लोक इतके उत्सुक आहेत हे पाहिल्यावर खूप जास्त आनंद वाटला. गावात विशेषतः म्हणजे सायन्सला इम्पॉर्टन्स नसतंच. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं सायन्सला इम्पॉर्टन्स नसतं. ते त्यांच्याच कल्चरमध्ये त्याच सगळ्या गोष्टी जुन्या सगळ्या गोष्टींमध्ये रुळलेले असतात. पण इथं सगळं सायन्सला इम्पॉर्टन्स देऊन लोक येत आहेत म्हणजे ह्या गोष्टीचा खूपच जास्त आनंद झाला. आणि इथल्या लोकांना म्हणजे माझी एक संस्था आहे तर मी तिथे सोशलमध्ये मी फक्त एकच काम करते की जे लेडीज असतात जे जेंट्स जेही असतात मी पालकांना जरा थोडीशी विनंती करत असते नेहमीच की जेही असतं आपण खूप सोशल ॲक्टिव्हिटी खूप काही करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं प्रत्येकाने आपल्या मुलाला घडवणं. आपला मुलगा काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे सोशल असणं लोकांना गायडन्स करणं लोकांसाठी धावून जाणं हे खूपच जास्त जरुरी आहे. पण मला असं वाटते ती वेळच काय यावी. प्रत्येक व्यक्तीनी प्रत्येक आईनी प्रत्येक वडिलांनी आपापल्या मुलांकडे खूप दक्षतेने जर लक्ष दिलं तर खूप मोठा समाज परिवर्तन घडवून आणण्याची गरज नाही पडत. ती स्वतःच घडल्या जाईल. तुमच्याच घरात तुमचा मुलगा जर शिकत नसेल अभ्यास करत नसेल तर ही समाजसेवा कुठल्याच कामाची राहणार नाही. अभी ये सब कुछ करना क्यों है? क्योंकि हमें लोगों को विज्ञानवाद सिखाना है, लोगों को प्रकृतिवाद सिखाना है कि इस प्रकार हमें प्रकृति को जानना है. जब तक हम प्रकृति को नहीं जानेंगे तब तक हम स्वयं प्रकाशित नहीं हो सकते और जब तक हम स्वयं प्रकाशित नहीं होंगे तब तक हम निसर्ग प्रेमी नहीं होंगे और अगर निसर्ग प्रेमी नहीं हो सकते तब तक हम मानवतावादी नहीं हो सकते. तो इसीलिए जो हम सांस्कृतिक स्तर पर क्रांति कर रहे हैं सांस्कृतिक परिवर्तन कर रहे हैं इस सब कुछ विज्ञान के आधार पर ही करना है. विज्ञान को तोड़ मोड़ करके या विज्ञान को अलग ढंग से बताते हुए ऐसा कुछ नहीं करना है. जो प्योर विज्ञान है जो गैलीलियो गैलीली आइंस्टाइन इन सभी महाविज्ञानिक तथा हमारे तथागत सिद्धार्थ बुद्ध यही खुद वैज्ञानिक थे. उन्होंने भी ईश्वरवाद जो संकल्पनाएं हैं जो अवैज्ञानिक अनैसर्गिक तरीके से ढांचा रख के हमारे सामने जो सांस्कृतिक स्तर पे जो कुछ थोपा गया वो सब कुछ अवैज्ञानिक है अनैसर्गिक है और मानवता के लिए हानिकारक हो सकता है. मुझे नहीं लगता व्यक्तिगत मैं बात रखता हूँ कि उससे आपके दुख जो जीवन में दुख है संसार में दुख है ये पहला परम सत्य है. उस दुख का कारण है उस दुख का निवारण है निवारने के लिए एक मार्ग है. तो ये जो सब कुछ संकल्पनाएं हैं तो हमने 9 प्रकार के दुख संसार में खोजे वो सब कुछ हमारे बैनर पे हैं. 9 प्रकार के जो दुख है उससे मुक्ति पाने के लिए 9 महानायिकाओं के हमें विचार लेना पड़ेगा और विचार हमें आचार में लाना पड़ेगा. जब हम आचार में विचार लाएंगे तब हमारे उच्चार भी वैसे होंगे. उसी प्रकार हमारा प्रचार होगा और उसी प्रकार फिर हमारी गति भी निर्धारित होगी. हमारी सद्गति हो सकती है या अधोगति पर सद्गति या अधोगति ये निर्धारित होगी तो हो हमारी विचारों पे. अगर हम विचार विज्ञानवाद से करेंगे निसर्गवाद से करेंगे निसर्ग नियमों का उल्लंघन करते हुए अगर विचार नहीं करेंगे तब हमारी सद्गति हो सकती है. तो इसी प्रकार हमें सांस्कृतिक आधार पर अगर युवा युवतियों को आगे आने वाली जो जनरेशन है ये बहुत ही विज्ञानवादी रहनी चाहिए. अगर क्योंकि बाहर के देशों को हम अगर जांचते हैं परखते हैं जापान फॉर एग्जांपल तो उनकी यूथ जो जनरेशन है बहुत विज्ञानवादी है. तो बाहर के जो देश क्रांति कर रहे परिवर्तन कर रहे विज्ञान क्रांति से परिवर्तित हो रहे हैं. इसीलिए हमारा भी कहना है हमारी विज्ञान वंदना जो मैंने लिखित बनाई है उसी का पहला जो है मैं बोल के दिखाता. विज्ञान क्रांति से परिवर्तित हो भारत देश हमारा
सभी भारत के लोगों को संविधान है सहारा। विज्ञानमय हो, निसर्ग प्रेमी हो, स्वयं प्रकाशित हो, भारत देश हमारा। हमें सब जो विज्ञान वंदना हमने बनाई, 9 महानायिकाओं की गौरव गाथा बनाई, 9 दुख बताए, 9 रंग हमने बताए, पर 9 रंग हमने विज्ञान के आधार पर बताए। हमने अविज्ञानवाद नहीं बताया, विज्ञान के आधार पर ही सब कर रहे हैं। जो गौरव गाथा है, हमें भक्तिवाद नहीं करना है। जो 9 महानायिका हमने विराजमान किया है, उनकी भक्ति हमें नहीं करना है। हम नहीं चाहते कि उनके फोटोज़ लगाने से आपके दुख दूर होंगे, या ऐसा हमारा कहना नहीं है। या उनके जो कुछ हम साधन है, ये जो साधन है हमारा साध्य नहीं है। साध्य तो शून्यवाद है। साध्य हमारा जो साध्य है, बुद्धि प्रामाण्यवाद, ये साध्य है। पर इस लेवल तक जाने के लिए ये साधन है। ये जो साधन हमने सांस्कृतिक स्तर पे मतलब परिवर्तन किया, इस साधन लाया, इस साधन से गुजरते हुए एक यात्रा है। इस यात्रा से गुजरते हुए हम परिवर्तन होगा, हमारी मेंदू की सर्जरी होंगी, वैचारिक परिवर्तन होगा। हमें मतलब समझेगा कि क्या सत्य है और क्या असत्य है। तो उस आधार पर हमारी ब्रेन की सर्जरी खुद भी खुद होंगी और तब हमें वास्तविक सुख का आकलन हो सकता है। प्रत्येक स्पंदनाला अभिमान हाच आहे, मी भारतीय आहे, मी भारतीय आहे. जाई जुई चमेली मज वाटते सुगंधी, तिथली पवित्र माती ती भारतीय आहे. प्रत्येक स्पंदनाला अभिमान हाच आहे, मी भारतीय आहे, मी भारतीय आहे. घुमती जगात साऱ्या तो मंत्र अहिंसेचा, संदेश शांततेचा तो भारतीय आहे. प्रत्येक स्पंदनाला अभिमान हाच आहे, मी भारतीय आहे, मी भारतीय आहे. झालेल्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही सर्वांनी खूप मदत केली आणि इथे उपस्थित इतका वेळ सुद्धा उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि ज्यांनी कुणी मदत केली जसे वैशालीताई, कांचनताई यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावली. अंकित दादा, विष्णू दादा तसेच करण दादा यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये खूप मदत केली. तसेच समीर दादा यांनी सुद्धा आपल्या वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, बाहेरून आलेले प्रमुख पाहुणे त्यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. अरुणजी सहारे त्यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्यांची सुद्धा मी आभार मानतो. अंगणवाडी सेविका सविताजी मस्के यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व महिलांना मिळून भजना म्हणजे ज्या महान स्त्रिया आहे त्यांच्याबद्दल जे भजनं वगैरे त्यांनी तयार करण्यात मदत केली, त्यांची सुद्धा मी आभार मानतो. हमारे संघ की जो सेल्फ इम्प्रूवमेंट ग्रुप है, हम समाज की सुधारना से पहले खुद की सुधारना चाहते हैं। इसलिए हमारे जो संघ का नाम है स्वयं सुधारना संघ, दैट इज अ सेल्फ इम्प्रूवमेंट ग्रुप। जो सेल्फ इम्प्रूवमेंट ग्रुप का जो अर्थ है कि पहले खुद की सुधारना करना है और सुधारना खुद की करते करते हमें लोक प्रबोधन स्तर पे जाना है। उसके बाद हम खुद की सुधारना तो करेंगे ही, तो फिर हमारे समाज की, हमारे देश की और हमारी प्रकृति की, इस सब की सुधारना होते जाएंगी। ऐसे बहुत सारे विषय हैं कि जो काल्पनिक आधार पर हैं और उस काल्पनिकताओं से, अज्ञानता से हमारे देश का बहुत नुकसान हो रहा है। तो अगर हमने विज्ञान के आधार पर जीना अगर चालू किया, मैं अकेले या कोई अकेले विज्ञान के आधार पर जीवन जीना चालू किया और देश का विकास हो गया, ऐसा नहीं होगा। हमें सबको मिलके समझना पड़ेगा और विज्ञान वंदना का अर्थ समझना पड़ेगा कि विज्ञान क्रांति से परिवर्तित हो भारत देश हमारा। तो इस प्रकार जो विज्ञान की संकल्पनाएं हैं उनके आधार पर हमें हमारे विचारों को बदलना पड़ेगा
हमें उसमें परिवर्तन लाना पड़ेगा, जैसे कि हमारे सेल्फ इम्प्रूवमेंट ग्रुप ने सांस्कृतिक स्तर पे एक परिवर्तन लाया।